जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो तेव्हा न्याय देण्यासाठी देव स्वतः अवतार घेतो की प्रत्येक युगात एखाद्या सामान्य माणसाच्या रूपानेच तो आपलं कार्य पूर्ण करतो। ही गोष्ट आहे अशाच एका वृद्ध कलाकाराची, ज्याच्या शेवटच्या दशावताराच्या खेळाने संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून टाकलं। आज आपण पाहणार आहोत श्रद्धा, रहस्य आणि लोककलेचा अप्रतिम संगम असलेला मराठी चित्रपट दशावतार। कथेची सुरुवात कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरकट्टा नावाच्या खेड्यातून होते, जिथे अंधाऱ्या जंगलात आपण एक वृद्ध माणसाला कुठेतरी जाताना पाहतो। तिथे एक तरुण मुलगा त्यांचा पाठलाग करत आहे। थोड्या वेळाने तो वृद्ध माणूस दिसेनासा होतो। पाठलाग करताना तो मुलगा घनदाट जंगलात पोहोचतो। एका ठिकाणी थांबून तो त्या वृद्ध माणसाला शोधतो। तेवढ्यात त्याची नजर एका काळ्या बिबट्यावर पडते। तो जवळच्या पाणवठ्यावर पाणी पित असतो। तो मुलगा घाबरून काही हालचाल करणार, तेवढ्यात तो वृद्ध माणूस त्या मुलाला बाजूला घेऊन घाबरू नको म्हणतो। मग झाडीत आपल्याला आणखी एक माणूस दिसतो, जो रायफल घेऊन त्या बिबट्यावर निशाणा साधत आहे। पण चाप ओढण्यापूर्वीच तो वृद्ध माणूस त्या शिकाऱ्याला दगड मारतो, ज्यामुळे त्या गोळीचा नेम चुकतो आणि आवाज ऐकून बिबट्या पळून जातो। बिबट्या पळाल्याने तो शिकारी त्या वृद्ध माणसावर रागवतो आणि बाहेरून त्या पाठलाग करणाऱ्या तरुण मुलाला ओरडून म्हणतो, तुझ्या बापाला सांग की माझ्या शिकारीत अडथळा आणू नकोस, नाहीतर खूप वाईट होईल। त्या शिकाऱ्याच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं की तो वृद्ध माणूस त्या तरुण मुलाचे वडील आहेत आणि शिकार करणारा माणूस या जंगलाचा वनाधिकारी लक्ष्मण वाडेकर आहे। लक्ष्मण वाडेकर हा भ्रष्ट अधिकारी असून जंगलातल्या प्राण्यांची अवैध शिकार करतो। पुढच्या दृश्यात आपण रंगीबेरंगी लाईटने सजवलेलं एक मंदिर पाहतो। त्या मंदिरात दशावतार मंडळाचे आख्यान सत्यवान सावित्री नाटक होणार आहे। बाहेर एक बोर्ड दिसतो, ज्यावर या नाटकात ज्येष्ठ दशावतारी कलावंत बाबुली मेस्त्री हे यमराजाची भूमिका करणार आहेत असं लिहिलं आहे आणि ते या नाटकाचे प्रमुख आकर्षण आहेत। जंगलात जे वृद्ध आपल्याला दिसले होते त्यांचंच नाव बाबुली मेस्त्री आहे आणि पाठलाग करणाऱ्या त्यांच्या मुलाचं नाव आहे माधव मेस्त्री। पुढे जंगलात वाडेकर दुसरी शिकार करण्यासाठी निघून जातो आणि बाबुली दुसऱ्या रस्त्याने गावाकडे निघतात। थोड्या अंतरावर ते एका ठिकाणी पोहोचतात आणि त्यांच्या मागे माधवी तिथे येतो। या ठिकाणाचे नाव कातळोबा आहे। हे एक कातळ शिल्प असून येथे आपण जमिनीवर दगडात कोरलेली एक आकृती पाहतो। बाबुली त्याला राखणदार म्हणतात। ते दिवाबत्ती लावण्यासाठी आले आहेत। राखणदार म्हणजे दैवी अदृश्य रक्षक आत्मे, जे गावाच्या सीमेवर स्थापित केले जातात। लोककथांनुसार राखणदार भूत, प्रेत, आजार किंवा वाईट गोष्टींपासून गावाचे रक्षण करतात। येथे बाबुली प्रार्थना करण्यासाठी नेहमी येतात। त्यांची या राखणदारावर खूप श्रद्धा आहे। त्यांच्या मते हे जागृत देव आहेत। तेवढे दूर भूसुरुंगाच्या स्फोटाचा मोठा आवाज होतो। तो आवाज ऐकून बाबुली म्हणतात, लवकरच काहीतरी वाईट घडणार आहे। ते कातळोबाला हात जोडून सांभाळून घे रे महाराजा म्हणत तिथून गावाकडे निघतात। त्यांचा मुलगा माधव त्यांना अडून घरी चालण्याची विनंती करतो, पण बाबुली हे गावात जाऊन नाटकात यमराजाचं काम करूनच घरी जायचं ठरवतात। पुढे आपण गावात सत्यवान सावित्री नाटक सुरू असलेलं पाहतो। गावातील सर्व लोक ते पाहायला जमलेले आहेत। स्टेजवर सत्यवान मेलेले असून सावित्री देवाचा धावा करताना पाहायला मिळते आणि ती धावा करत असतानाच तिथे सत्यवानांचा आत्मा घेऊन जाण्यासाठी काळे कपडे, काळा चेहरा आणि काटेरी शस्त्र हातात घेऊन यमाच्या अवतारात बाबुली यांचा प्रवेश होतो। पण थोड्याच वेळात बाबुली स्टेजवरच्या झाडात पाय अडकून खाली पडतात आणि त्यामुळे नाटक बंद करावं लागतं। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बाबुलींना डॉक्टरकडे पाहतो। डॉक्टर बाबुलींची तपासणी करून सांगतात की बाबुलींचे डोळे कमकुवत झाले आहेत। जर ते असेच नाटकात काम करत राहिले तर तिथल्या प्रखर उजेडामुळे त्यांना कायमचं अंधत्व येईल। अशा वेळी त्यांनी काम थांबवून आता आराम करायला हवा। हे ऐकल्यावर माधव बाबुलींसाठी काळजीत पडतो आणि त्यांना नाटकात काम करण्याची मनाई करतो। पण बाबुलींसाठी दशावतार आता त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला होता आणि ते त्याला देवाचे काम मानित, त्यामुळे ते सोडायला तयार नव्हते। खरे तर बाबुली त्यांच्या तरुण वयापासून दशावतारात काम करत आले होते आणि ते अभिनयही उत्तम करत, त्यामुळे ते गावात प्रसिद्ध होते। पण आता वय वाढल्याने त्यांच्यात बालिशपणा आला होता। ते प्राण्यांशी, झाडाशी, पक्ष्यांशी बोलत, त्यामुळे लोक त्यांना हाफ मॅड बाबुली म्हणून चिडवत। पण याने ते कधी चिडत नसत, उलट ते आपल्या मर्जीने आनंदाने आयुष्य जगत। तर पुढे बाबुली डॉक्टरांकडून येताना त्यांना रस्त्याच्या मधोमध पडलेल्या आंब्याच्या फांदीला काही मुंग्या लागलेल्या दिसतात। त्यांना इजा होऊ नये म्हणून ती रस्त्याच्या बाजूला ठेवतात। त्याचवेळी मागून एक भरधाव ट्रक येतो, जो बाबुलींना उडवणार होता। पण अखेरच्या क्षणी सोमन मास्तरांची मुलगी वंदू तिथे येते आणि बाबुलींना वाचवते। वंदूच्या पाठोपाठ माधवी तिथे येतो। बाबुली पुढे एकटेच गप्पा मारत जातात। त्यांना सोडायला माधवी त्यांच्या मागे जाऊ लागतो, पण वंदू त्याला अडवते। वंदू आणि माधव एकमेकांवर प्रेम करतात, पण ही गोष्ट दोघांच्याही घरच्यांना माहीत नाही। पुढच्या प्रसंगात बाबुली आवरून दशावतारासाठी गावाकडे जाण्यास निघतात, पण माधव बाबुलींना घरात बंद करून ठेवतो आणि तिथे दशावतार मंडळाचे लोक बाबुलींना बोलवण्यासाठी येतात, पण माधव त्यांना देखील नकार देतो। दुसरीकडे बाबुली दशावतारातील संवाद आठवून संकटातून बाहेर निघण्याचा प्रसंग आठवतात आणि थोड्या वेळाने आपण त्यांना घराचं कौल काढून घरातून पळताना पाहतो। ते सरळ दशावतार करण्यासाठी जातात। तिथे यावेळी ते धृतराष्ट्र बनले होते। यावेळी ते जबरदस्त अभिनय करतात, पण तेव्हा अभिनय करताना त्यांना प्रेक्षकांमध्ये बसलेला माधव दिसतो, जो रागावून तिथून निघून जातो। दुसऱ्या दिवशी माधव सायकल घेऊन रागात जाताना दिसतो। त्याच्या मागे बाबुली त्याला थांब म्हणून ओरडत असतात,
त्याला न सांगता ते घरातून लपून नाटकात काम करण्यासाठी निघून गेले होते. त्यामुळे माधव अजूनही त्यांच्यावर नाराज होता. माधव त्यांना नाटकात काम बंद करण्यास सांगतो. यावर बाबुली माधवला त्यांची लहानपणीचं पुस्तक दाखवतात. त्यात माधवने जुन्या वर्तमानपत्रात बाबुलींच्या हनुमानाच्या पात्राने धुमाकूळ घातल्याची बातमी आली होती. त्या बातमीचं कात्रण कापून त्याखाली माधवने त्याला वडिलांनी दशावतारात केलेलं हनुमानाचं पात्र खूप आवडतं. ते कितीही म्हातारे झाले तरी इतर पात्रे नाही केली तरी चालतील, पण वर्षातून एकदा हनुमानाचं पात्र त्यांनी आवर्जून करावं, कारण हनुमान माझा लाडका आहे असं त्यात लिहिलं होतं. बाबुलींनी माधवला दाखवल्यावर माधव वर्षातून फक्त हनुमान जयंतीला हनुमानाचं पात्र करण्याची परवानगी देतो. पण बाबुली हे जमणार नाही म्हणून नाखुशीने चालत राहतात. त्यांच्या मागे माधव सायकल घेऊन त्यांना विनवणी करत चालत राहतो. पुढे गाण्यांमध्ये कोकणची सुंदर दृश्य दाखवली आहेत. गाण्यात काही दृश्यांवरून आपल्याला समजतं की माधवची आई तो लहान असतानाच वारली होती आणि तेव्हापासून बाबुलीने माधवला मोठे केले. माधवी त्यांची दशावतारातील कामे पाहतच मोठा झाला होता. गाण्यातील घरातल्या दृश्यावरून आपल्याला समजतं की त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही, कारण शिकूनही माधवला अद्याप नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो खेळणी बनवून जेमतेम पैसे कमावतो. बाबुली माधवला मुंबईत जाऊन काम करण्यास सांगतात, कारण तिथे त्याला लवकर काम मिळेल. पण माधव नकार देतो, कारण जर तो मुंबईला गेला तर बाबुलींची काळजी कोण घेणार आणि बाबुली तसेच नाटकात काम करत राहतील, ज्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडेल. यावर बाबुली सांगतात की जर माधवला नोकरी मिळाली तर ते दशावतारात काम करायचे सोडून देतील. ही गोष्ट ऐकल्यावर माधव त्याला काम लागेपर्यंत नाटकात काम करण्याची परवानगी देतो. पुढे माधव जेवण करून बाहेर येतो. तिथे वंदू त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलेली असते, पण कोणीतरी त्यांना बघेल म्हणून माधव थोडा घाबरलेला असतो. त्यांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना माहीत नव्हतं. आता वंदू माधवला घरच्यांशी बोलणी करण्यास सांगते, पण माधव म्हणतो आम्ही मेस्त्री आहोत आणि तुम्ही सोमन. तुझे वडील मास्तर आणि पूजा अर्चा करणारे आणि माझे वडील दशावतारी. तुमचं कुटुंब चांगलं आहे आणि मी चांगलं कमवतही नाही, म्हणून घरचे मानणार नाहीत. त्यावर वंदू त्याला म्हणते तू हुशार आणि चांगला माणूस आहेस, तुला नक्की चांगली नोकरी मिळेल. इथेच आपण गावाजवळ चांगली नोकरी शोधू. त्यावर माधव म्हणतो गावात नोकऱ्या कुठे आहेत आणि असल्या तरी वशिल्याशिवाय त्या लागत नाहीत. वंदू सुचवते की आपण सरपंच आबा तांडेलांशी बोलू. पुढच्या दृश्यात बाबुली आणि माधव बोटीने तांडेलला भेटायला जातात, कारण तांडेल रोज सकाळी नदीत पोहायला येतो. इथे बाबुली तांडेलला विनंती करतात की त्याने माधवसाठी नोकरीची शिफारस करावी. यावर तांडेल एक पैज लावतो की जर बाबुलीने त्याला पोहण्यात हरवले तर तो माधवची नोकरी लावून देईल. ते ऐकून माधव असल्या पैजेला नकार देतो, पण माधवला नोकरी लागणार म्हणल्यावर बाबुली कसलाही विचार न करता पाण्यात उडी मारतात. थोड्या वेळ पोहल्यानंतर धाप लागून ते बुडू लागतात. त्यांना बुडताना बघून आबा तांडेल त्यांना वाचून किनाऱ्यावर आणतो. तांडेल म्हणतो की 2 दिवसांनी तो माधवच्या नोकरीची बोलणी अशोक सरमळकर मालकांशी करेल. पुढच्या दृश्यात काही लोक अशोक सरमळकर यांच्या विरुद्ध निषेध करताना दिसतात, कारण सरमळकर हे मोठे व्यावसायिक आहेत आणि त्यांची ब्लॅक हॉर्स मायनिंग लिमिटेड नावाची खाणकाम कंपनी आहे. त्यांनी गावकऱ्यांकडून जमीन खरेदी केली होती आणि त्यांना रोजगाराचे आश्वासन दिले होते, पण गावकऱ्यांना ना जमिनीचे पैसे मिळाले ना रोजगार, त्यामुळे लोक निषेध करत होते. थोड्या वेळाने सरमळकर आपला मुलगा बंटीसह तिथे येतात आणि कामाची पाहणी करतात. मग ते निषेध करणाऱ्या लोकांना पाहून त्यांचा जवळचा माणूस मनसुखानीवर ओरडतात. तेव्हा आबा तांडेल तिथे येतो आणि दोघे मिळून पुढच्या कामाची चर्चा करतात, ज्यात त्यांनी गावातील बहुतेक जमीन आणि जंगलाचा भाग खाणकामासाठी घेतला होता. पण जंगलात कातळ शिल्प असलेल्या कातळोबाचा भाग त्यांना खाणकामासाठी पाहिजे होता आणि ही जागा सरमळकरांना कशीही हवी होती, कारण त्या भागात कोबाल्ट आणि त्यासारखी इतर मौल्यवान आणि दुर्मिळ खनिजे भरपूर आहेत. पण तांडेल सांगतो की ती जागा वन खात्याच्या अंतर्गत येते, त्यामुळे ती मिळणे कठीण आहे. त्यांच्या बोलण्यादरम्यान बाबुली आपला मुलगा माधव सोबत तिथे येतात आणि सरमळकरांना आपल्या मुलासाठी नोकरी देण्याची विनंती करतात. सरमळकर माधवला आपल्या खाणकाम कंपनीत नोकरी करणार का विचारतात. तो लगेच आनंदाने हो म्हणतो, पण बाबुली या कामाबद्दल आनंदी दिसत नव्हते, कारण निसर्गाची हानी होते अशा ठिकाणी माधवने काम करावं हे त्यांना आवडत नव्हतं. पुढे आपण बाबुलींना कातळोबा राखणदाराकडे माधवला काम लागल्याबद्दल गोड ठेवताना पाहतो, जिथे ते देवाला माधववर लक्ष ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. तेव्हा माधवी तिथे येतो आणि बाबुलींना त्यांच्या वचनाची आठवण करून देतो. म्हणजे माधवला आता काम लागल्याने बाबुलींना दशावतारातील काम सोडावे लागेल. बाबुली जडमनाने माधवची गोष्ट मान्य करतात, परंतु ते कातळोबाला साक्षी ठेवून म्हणतात की येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी ते दशावतारात शेवटचा अभिनय करतील. त्यानंतर ते कधी दशावतार करणार नाहीत. वडिलांची इच्छा नसताना दशावतारात काम न करण्याचा शब्द घेतल्याने माधव नाखुश आहे, कारण त्याला माहिती आहे की दशावतारात काम करणे त्यांना खूप आवडते. त्यांच्यासाठी हे फक्त अभिनय किंवा उपजीविकेचे साधन नसून ईश्वराची पूजा करण्यासारखे होते. पण प्रखर उजेडात काम केल्याने त्यांच्या डोळ्यावर याचा परिणाम होत होता. पुढे एका गाण्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की माधव आपल्या कामामध्ये व्यस्त असून तो मन लावून काम करतोय आणि सर्व काही चांगले चालू आहे. तो आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी घड्याळ आणि वंदूसाठी सोन्याची अंगठी घेतो, जेणेकरून तो येत्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तिच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करू शकेल. बाबुली याबद्दल खूप खुश होते, पण तरी आतून ते कुठेतरी दुःखी दिसत होते. महाशिवरात्रीचा दिवस येतो. माधवी आज खुश होता, कारण आज बाबुलींचा दशावतार होता
आणि इंदूच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला जायचं होतं. म्हणून तो दुपारीच सायकलवरून घरी जाण्यास निघतो. जंगलात कातळोबाच्या इथून जाताना तिथे काही कामगार त्याला काम करताना दिसतात. तो जाऊन पाहतो तर खाणकामासाठी ती जागा स्फोटकांनी उडवण्याची त्यांची तयारी चाललेली त्याला दिसते. तो तसाच पुन्हा चिंतेत ऑफिसमध्ये येतो. त्याला कळत नाही की ही जागा वन खात्याकडून आरक्षित असून येथे त्यांनी खाणकामाची परवानगी कशी मिळवली. तो त्या जागेची फाईल शोधतो. त्या जागेत खाणकामासाठी नकार मिळाल्याचं आणि हे काम बेकायदेशीरपणे चालू असल्याचं त्याला समजतं. तो त्या कागदपत्रांचे फोटो काढून घेतो, पण तेवढ्यात तिथे मनसुखानी येतो. तो त्याला इथे काय करतो विचारतो. माधव सांगतो की तो फाईल घ्यायला आला होता. तिथून बाहेर पडल्यावर माधव इंदूला हे सर्व सांगतो. ती त्याला स्वतःहून कोणताही धोका न घेता गावचे सरपंच आबा तांडेल यांना भेटण्यास सांगते. आता माधव वंदूच्या सांगण्यावरून सरपंच तांडेलांकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे बाबुलींची दशावताराच्या शेवटच्या भूमिकेची तयारी चालू असते. माधव तांडेलांना शोधत त्यांच्या घराकडे निघतो. ते महाशिवरात्रीचं बॅनर बांधत असतात. महादेव तांडेलांना भेटतो आणि त्यांना सर्व गोष्टी सांगतो. पुढच्या दृश्यात आपल्याला संध्याकाळ झालेली दिसते. सर्व लोक मंदिराजवळ जमलेले असतात. बाबुली इथे भीष्म पितामह यांच्या अवतारात येतात. तुतारी वाजून आणि नारळ फोडून रथयात्रेची सुरुवात होते. रथयात्रा झाल्यावर मंदिरात बाबुली ईश्वराचं स्तवन म्हणत असतात. तेवढ्यात अचानक गावातील एक माणूस येऊन मंडळाच्या सदस्यांना काहीतरी सांगतो, ज्यामुळे ते बाबुलींना कार्यक्रम थांबवण्यास सांगतात. पण बाबुली असं मध्येच कार्यक्रम बंद केला तर रीत मोडल्यासारखे होऊन देवाचा कोप होईल म्हणतात. पण सदस्यांच्या आग्रहास्तव ते कार्यक्रम बंद करून बाबुलींना आपल्यासोबत येण्यास सांगतात. गावातील लोक आणि बाबुली जंगलात एका मोठ्या झाडाजवळ जातात. बाबुली पुढे जाऊन पाहतात की माधवने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवले. तोपर्यंत तिथे इंदूही येते. हे पाहून त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. दुसऱ्या दिवशी माधववर अंत्यसंस्कार होतात. त्याच्या दहाव्याला बाबुली बराच वेळ माधवच्या पिंडाला कावळा शिवण्याची वाट बघत बसलेले दिसतात. माधवच्या इच्छा अपूर्ण राहिल्याने कावळा पिंडाला शिवत नसेल असं त्यांना वाटत होतं. तेवढे तिथे पोलीस पाटील परब आणि महिला हवालदार उज्ज्वला सावंत येतात. हे लोक तपास पूर्ण झाला असून केस बंद करण्यासाठी बाबुलींच्या एका कागदपत्रावर अंगठा घेतात. बाबुली त्यांना माधवच्या आत्महत्येचं कारण विचारतात. पोलीस सांगतात की माधवच्या खिशात चिठ्ठी सापडली होती. त्यात लिहिलं होतं की प्रेमात अपयश आणि गावात मनासारखं जगता येत नव्हतं, त्यामुळे आत्महत्या करत आहे. बाबुलींचा यावर विश्वास नव्हता. ते त्यांना पत्र दाखव म्हणतात. पोलीस म्हणतात पुरावा म्हणून ते तालुक्याला पाठवले. तिथून निघण्यापूर्वी महिला कॉन्स्टेबल सावंत बाबुलींना सांगतात की माधवचा फोन अजूनही मिळाला नाही. तुम्हाला मिळाल्यास तो आणून द्या. पुढच्या दृश्यात रात्री बाबुलींच्या घरी वंदू त्यांना भेटायला येते. ती त्यांना सांगते की माधव कधीही असे करू शकत नाही. तो तर खूप आनंदी होता, कारण तो लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या बाबांकडे येणार होता. वंदू इथे कातळोबाच्या इथलं खाणकाम आणि माधवच्या कॉलबद्दल सांगते की तो त्या दिवशी सरपंच तांडेलांकडे सर्व काही सांगण्यासाठी जाणार होता. हे बाबुलींना समजल्यावर ते दुसऱ्या दिवशी सरपंच तांडेलांकडे जातात, जिथे बाबुली त्यांना माधवबद्दल विचारतात. परंतु तांडेल सांगतात की माधव आणि त्यांची भेट त्या दिवशी झालीच नव्हती. माधव जर त्या दिवशी भेटला असता तर मी त्याला असं करू दिलं नसतं म्हणत माधवबद्दल खोटी सहानुभूती दाखवतात. बाबुली म्हणतात तो आत्महत्या करणं शक्य नाही. सरपंच बोलतात की जर तुमच्याकडे असा कोणताही पुरावा असेल ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तो घेऊन या. मग आपण पोलीस पाटलांकडे जाऊन सर्वांना शिक्षा करू. बाबुली त्या रात्री जंगलात माधवने गळफास घेतलेल्या झाडाजवळ जाऊन त्याचा फोन शोधू लागतात. पण बराच वेळ शोधाशोध करून त्यांना फोन सापडत नाही. शेवटी एका काजव्याच्या चमकण्याकडे त्यांचं लक्ष जातं, जो त्याच फोनवर बसलेला असतो. तो फोन घेऊन ते वंदूकडे जातात आणि तिला फोन दाखवतात. फोनमध्ये वंदूला एक व्हॉइस नोट सापडते, जी माधवने तिला पाठवली होती. पण नेटवर्क नसल्यामुळे ही नोट पाठवली गेली नव्हती. या रेकॉर्डिंगमध्ये ते ऐकतात की माधवच्या मागे कोणीतरी त्याला मारण्यासाठी लागलं होतं आणि तो त्यांच्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत होता. तो तांडेलांचं नाव घेतो आणि अचानक माधवच्या किंचाळण्याचा आवाज येतो आणि व्हॉइस नोट इथेच संपते. बाबुली आणि वंदूला पूर्ण खात्री पटते की माधवचा खून झाला आहे. बाबुली वंदूला सांगतात की तिने या प्रकरणात पडू नये, ते सर्व काही सांभाळून घेतील. पुढे बाबुली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो फोन पोलीस पाटील परबना देतात आणि म्हणतात की यात तुम्हाला पुरावा मिळेल की माधवचा खून झाला आहे. हे ऐकून परब थोडे काळजीत पडतात, पण ते बाबुलींना आश्वासन देतात की लवकरच ते खुन्यांना पकडतील. पुढे पोलीस वंदूच्या घरी जाऊन तिला अटक करतात. तिचे बाबा घाबरून पोलिसांना अटकेचं कारण विचारतात. पोलीस सांगतात की वंदूने माधवला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. वंदू सांगते की हे सगळं खोटं आहे. पण पोलीस पाटील परब सांगतात की माधवला शेवटचा कॉल तुझाच होता. त्याच्या फोनमध्ये तुमचे फोटो आणि मेसेजेस सापडले आहेत, त्यामुळे त्याने चुकीचे पाऊल उचलले. तेवढ्यात तिथे बाबुली येतात आणि ते सर्वांना ती गुन्हेगार नसल्याचं सांगू लागतात. पण त्यांचं कोणी ऐकत नाही आणि वंदूला गाडीत बसून तालुक्याच्या पोलीस ठाण्यात घेऊन जातात. बाबुली इथे गाडीच्या मागे येऊ लागतात. पण तेवढ्यात अचानक कोणीतरी पाठीमागून बाबुलींच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करतो, ज्यामुळे बाबुली बेशुद्ध होतात. जेव्हा त्यांचे डोळे उघडतात तेव्हा ते जंगलात कातळोबाच्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या आसपास गावचे सरपंच तांडेल, पोलीस पाटील परब, वनाधिकारी वाडेकर आणि सरमळकरांचा माणूस मनसुखाने थांबलेले असतात. ते बाबुलींना माधवला त्यांनी कसं संपवलं ते सांगत असतात. आता आपल्याला त्या दिवसाचं दृश्य दिसतं जेव्हा माधव सरपंच तांडेलांना भेटून सर्व सांगत होता. त्याचं ऐकल्यावर तांडेल मनसुखानीला फोन करून याची माहिती देत असल्याचं तो बघतो.
तांडेल आणि खाणकाम करणारे हे सर्वजण यात सहभागी असल्याचं त्याला समजल्यावर तो गावात जाऊन पोलीस पाटील परबना हे सर्व सांगतो. ते दोघे वनरक्षक वाडेकरकडे जातात. वाडेकर त्यांना गाडीत बसून ते तिघे कातळोबाकडे जाण्यास निघतात. पण जंगलात एके ठिकाणी त्यांच्या गाडीचे विरुद्ध दिशेने सरपंच आबा तांडेल यांची गाडी येते. त्यात तांडेल आणि मनसुखाने बसलेले दिसतात. माधव समजून जातो की हे सर्व मिळून आपला घातपात करतील, म्हणून तो गाडीचा मागचा दरवाजा उघडून जंगलात पळतो. त्याच्या मागे हे सर्वजण त्याला पकडायला पळतात आणि एके ठिकाणी त्याला पकडून त्याची हत्या करतात आणि झाडाला त्याचा मृतदेह टांगून त्याने आत्महत्या केली असं चित्र निर्माण करतात. आता दृश्य पुन्हा वर्तमानात बाबुलींकडे येतं, जिथे इतर लोक त्यांना बेदम मारहाण करत असतात. मारहाण झाल्यावर ते बाबुलींना तपासतात. त्यांना वाटतं की बाबुली देखील संपलेत. तेवढ्याच जंगलात विजा चमकून मोठी वावटळ येते. तेव्हा हे सर्व बाबुलींना मेलेत समजून तिथेच टाकून जातात. पण त्या वावटळीत अंधारातून बाबुली, ज्याला जंगलाचा राखणदार समजत, तो दुर्मिळ काळा बिबट्या तिथे येतो आणि तो रक्तबंबाळ होऊन पडलेल्या बाबुलींजवळ येऊन थांबतो. पुढच्या दृश्यात सरपंच आबा तांडेल सरमळकरांना फोन करून बाबुलींबद्दल सांगत असतात. सरमळकर सरपंचांना बाबुली आता संपलाय, लवकरात लवकर कातळोबाच्या इथलं खाणकाम सुरू करण्यास सांगतात. पण तांडेल घाबरून सांगतात की त्यांनी याआधी तिथे स्फोटके लावून ती जागा उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानक पाऊस आला आणि वीज पडून 2 कामगार जखमी झाले. ते जागृत देवस्थान असल्याने तिथे स्फोट न करण्याची विनंती तांडेल करतात. पण सरमळकर काही करून तिथे स्फोट घडवून आणण्यास सांगतात. नाहीतर बाबुली आणि माधव नंतर पुढचा नंबर तुझा असेल अशी धमकी त्यांना देतात. पुढे तांडेल, परब, वनरक्षक वाडेकर आणि मनसुखानी हे चौघे कातळोबाजवळ प्यायला बसतात. त्याआधी तांडेल कातळोबाला झालेल्या चुकांबद्दल माफी मागत असतात. प्यायला गेल्यावर बाकीचे त्यांना भिवू नको म्हणतात, पण तांडेल म्हणतात अमावस्याच्या रात्री हत्या झाल्याने भीती आहे. नंतर सगळे दारू प्यायला बसतात. पिल्यावर नशेत टॉर्च आणि बंदूक घेऊन ते रानडुकराची शिकार करायची ठरवतात. रानडुकराला शोधायला ते जंगलात वेगवेगळ्या दिशेने जातात. जेव्हा वाडेकर एकटे असतात तेव्हा त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येतो आणि अचानक कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाली पाडतं. मग एक दोरी त्यांच्या पायात अडकून त्यांना झाडात उलटं लटकावतं आणि रानडुकराचा चेहरा लावलेल्या वराह अवतारात कोणीतरी येतं आणि आपले सुळे वाडेकरांच्या पोटात घुसवून त्यांची हत्या करतं. दुसरीकडे जंगलात जखमी पडलेल्या बाबुलींना एक स्वप्न पडतं, ज्यात हे सर्वजण म्हणजे वाडेकर, तांडेल, परब आणि मनसुखानी हे सर्व दशावतारातील राक्षसांचा पेहराव करून माधवच्या मागे धावत आहेत आणि माधवही इथे दशावताराच्या वेशभूषेत आहे. हे सर्वजण मिळून माधवला संपवतात आणि तेवढंच स्वप्न संपतं आणि आपल्याला बाबुली तसेच जखमी अवस्थेत पडलेले दिसतात. यानंतर त्यांना माधवचे शब्द ऐकू येतात. तो म्हणत असतो, बाबांनो उठताय ना, आणि ते ऐकून बाबुली डोळे उघडतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना वाडेकरांचा मृतदेह मिळतो आणि ही बातमी पूर्ण गावात पसरते. लोकांमध्ये राखणदाराने केल्याची चर्चा असते. पुढे आपल्याला तांडेलांच्या घराचं दृश्य दिसतं, जिथे ते देवाला घाबरून हात जोडत असतात. शेजारी त्यांची बायको जास्त फिरू नका म्हणून त्यांच्यावर ओरडत होती. तिला गप्प करून तांडेल आपल्या घराचे दार उघडतात तर त्यांना मोठा धक्का बसतो. बाहेर बाबुली उभ्या असतात. त्यांचा जखमी चेहरा पूर्णपणे पट्ट्याने बांधलेला असतो. तांडेल बाबुलींना पाहून घाबरतात. त्यांना मारताना हे देखील तिथेच होते, त्यामुळे बाबुली जिवंत आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नाही. तांडेल बाबुलींची विचारपूस करतात, पण बाबुली एकदम लहान मुलांसारखे वागू लागतात आणि यामुळे तांडेलांना वाटतं की बाबुली पूर्णपणे वेडे झाले आहेत. बाबुली जिवंत असल्याची गोष्ट ते पोलीस पाटील परब यांना फोन करून सांगतात. सोबतच हे देखील सांगतात की बाबुली ज्याप्रमाणे वागत आहेत त्यामुळे ते हानिकारक वाटत नाहीत. यामुळे ते बाबुलींना आपल्याकडेच ठेवून घेतील, जेणेकरून त्यांच्यावर नजर ठेवता येईल. असेच काही दिवस जातात. एके दिवशी सकाळी तांडेल नेहमीप्रमाणे नदीत पोहायला जातात, जिथे बाबुली आपल्याला बोटीत बसलेले दिसतात. बाबुलींना पाण्यात आपल्या जवळून एक मोठा मासा गेलेला दिसतो. बाबुली पुन्हा त्याला बघण्यासाठी जवळ जातात तर पाण्यात स्वतःला ते मत्स्य अवतारात बघतात. यानंतर पाण्यात तांडेल पोहताना दिसतात. पोहताना खोल पाण्यात त्यांच्यासमोर मत्स्य अवतारातले बाबुली येतात आणि त्यांना पाण्यात बुडून मारून टाकतात. पुढे किनाऱ्यावर पोलिसांना तांडेलांचा मृतदेह सापडतो आणि इथे सरमाळकर परबांना फोन करून जो हे खून करत आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यास सांगतात आणि कोणीही मेल्यामुळे खाणकाम थांबता नाही अशी ताकीद देतात. यानंतर वंदू बाबुलींना शोधत जंगलात येते. तिला ते कातळोबाच्या इथे भेटतात. बाबुली तिला विचारतात की ती जेलमधून बाहेर कशी आली. वंदू सांगते की जेव्हा ती जेलमध्ये होती तेव्हा एक दिवस सरमळकरांचा मुलगा मॉन्टी पोलीस स्टेशनमध्ये कामासाठी आला होता. तिथे तो वंदूला पाहतो. वंदू त्याला आवडते. तो तिला त्या रात्री गेस्ट हाऊसवर येण्याच्या अटीवर सोडण्यास सांगतो. वंदू देखील मान्य करते. ते ऐकून बाबुली आणि वंदू एक प्लॅन बनवतात. त्यानुसार ती मॉन्टीला फोन करून सांगते की ती येण्यास तयार आहे. पण वंदू मॉन्टीला सावध करते की तो ज्या रस्त्याने येत आहे तिथे मोहिनी नावाची एक स्त्री रात्री फिरते, त्यामुळे त्याला ती सांभाळून ये म्हणते. मॉन्टी रात्री गाडीने गेस्ट हाऊसवर जाण्यासाठी निघतो आणि जसा त्याला जंगलातील रस्ता लागतो तसं त्याला खरोखर एक पांढऱ्या साडीतली मोहिनी दिसते. तिला बघून मॉन्टी गाडी थांबून तिच्या मागे जातो. पुढच्या दृश्यात दुसऱ्या दिवशी सरमळकरांना एक चिठ्ठी मिळते. त्यात लिहिलं होतं की मॉन्टीचं अपहरण केलं आहे आणि जर मॉन्टी जिवंत पाहिजे असेल तर 4 दिवसांनी हनुमान जयंती आहे. या 4 दिवसात सर्व खाणकाम बंद करून इथून निघून जावं, नाहीतर रावणाने जशी लंका जाळली तशी मुलासकट खान जाळण्यात येईल.
सरमळकर यामुळे हैराण होतात आणि ते एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करतात, ज्यांचं नाव आहे मायकल डिकोस्टा. त्यांना ही केस घेण्यास सांगतात. आता पुढच्या दृश्यात आपण मायकलना गावात येताना पाहतो आणि येताना ते गावातल्या एका हॉटेलमध्ये जातात आणि खाण्यासाठी भजी मागवतात. पण हॉटेलवाला भजी संपल्याचं आणि पुन्हा भजी करायला कांदे नसल्याचं त्यांना सांगतो. त्याचवेळी बाबुली तिथेच बसून भजी खात होते. ते मायकेलला बघून आपल्याकडचे भजी त्यांना देतात आणि थोड्या वेळाने बाबुली तिथून निघून जातात. इथून दृश्य बदलून पोलीस स्टेशनचं दृश्य दिसतं, जिथे मनसुखाने परबांना भेटायला आला होता. सलग घडणाऱ्या खुनांमुळे तो खूप घाबरला होता. त्यामुळे तो परबांना सांगतो की हे सर्व तो नवीन अधिकाऱ्यांना सांगणार आहे की सर्वांनी मिळून माधवला संपवलं. ते काहीतरी तडजोड करून यातून मार्ग काढतील. यावर परब त्यांना सांगतात की हे सर्व सांगण्याची गरज नाही, कारण नवीन पोलीस अधिकारी खूप कठोर आहेत. जे त्यांना माहिती नाही ते माहिती करून दिल्यावर यात आपण दोघे फसू. पोलीस पाटील परब त्यांना इथून जाण्यास सांगतात. यानंतर मनसुखाने तिथून निघून जातो आणि थोड्या वेळाने पोलीस स्टेशनमध्ये मायकेल येतात. थोड्या वेळ थांबून ते परब आणि सावंत यांना घेऊन ते तिघे मॉन्टीच्या गाडीजवळ जातात. इथे मॉन्टीच्या गाडीची तपासणी करताना त्यांना मनसुखानीचा फोन येतो आणि तो सांगतो की त्याच्याकडे या केस संबंधी महत्त्वाची माहिती आहे, पण तो त्यांना हे फोनवर सांगणार नाही. त्याला भेटायला त्याच्या गेस्ट हाऊसवर जावं लागेल. मायकल त्याला तिथला पत्ता पाठवण्यास सांगतात. फोन ठेवल्यावर मायकल तातडीने मनसुखानीकडे जाण्यास निघतात. दुसरीकडे आपल्याला मनसुखानी दिसतो, जो गेस्ट हाऊसवर मायकलची वाट पाहत होता. थोड्या वेळाने दारावर थाप पडते. मायकल आले असतील म्हणून मनसुखानी दरवाजा उघडतो. समोर बाबुली नरसिंह अवतारात त्याच्या समोर येतात. नरसिंहाला पाहून मनसुखानी घाबरून दरवाजा लावून घेतो आणि बेड खाली लपून मायकलला कॉल करतो. तो मला मारण्यासाठी आलाय, तुम्ही लवकर या म्हणतो. पण बाबुली दरवाजा उघडून आत येतात. त्यांना बघून मनसुखानी जंगलात पळू लागतो आणि एके ठिकाणी लपून तो बाबुलींवर पाठीमागून हल्ला करतो. पण बाबुली त्याला खाली पाडतात आणि ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूंनी मारलं होतं त्याप्रमाणे बाबुली मनसुखानीला मारतात. त्याला मारताना मायकलही तिथे येतात आणि ते बाबुलींना पाहून त्यांच्या दिशेने गोळी चालवतात. पण बाबुली तिथून जंगलात पळून जातात. मायकल विचार करतात आणि म्हणतात की मॉन्टीचं अपहरण आणि इतर सगळे खून हे जंगलात झालेत. यावर हवालदार सावंत सांगतात की हे सर्व जंगलातील राखणदार करत आहे. हे ऐकून मायकल असल्या भाकड कथांवर विश्वास नका ठेवू म्हणतात. मायकल वननिरीक्षकांना बोलावायला सांगतात, पण परब सांगतात की त्यांचा रानडुकराच्या हल्ल्यात याआधीच मृत्यू झाला आहे. मग मायकल गावातील इतर शिकारी लोकांना सकाळी जंगलात बोलावतात. पुढच्या दृश्यात आपण मॉन्टीला पाहतो, ज्याला बाबुलीने त्याच जंगलात बांधून ठेवले. बाबुली त्याच्यासाठी भजी घेऊन येतात. भजी खाण्यासाठी ते त्याच्या तोंडावर बांधलेलं कापड काढतात. ते काढल्यावर मॉन्टी वाचवा म्हणून ओरडतो. पण मॉन्टी जिथे आहे तो जंगलाचा खूप आतला भाग आहे, त्यामुळे मॉन्टी कितीही ओरडला तरी त्याचा आवाज जंगलाबाहेर येऊ शकणार नाही. बाबुली परत त्याच्या तोंडावर कपडा बांधतात. दुसरीकडे सकाळी मायकल आपल्या टीमबरोबर काही कुत्र्यांसह जंगलाबाहेर थांबलेले दिसतात. ते कुत्र्यांना जंगलात सोडण्यास सांगतात. बाबुलींना दूरवरून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो, पण बाबुलींचं दुर्लक्ष झाल्याने मॉन्टी कसाबसा पळून जाण्यात यशस्वी होतो. बाबुली त्याच्या मागे धावतात. दुसरीकडे पोलिसांची शोध मोहीम चालू असते. तेवढ्यात त्यांचा एक सदस्य बाबुलीने लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकतो. जेव्हा त्याला वाचवले जाते तेव्हा तो म्हणतो की हे सर्व राखणदाराने केले आहे. यामुळे सर्वजण घाबरतात आणि जंगलाबाहेर निघू म्हणतात, पण मायकल त्यांना तपास सुरू ठेवण्यास सांगतात. दुसरीकडे बाबुली अजूनही मॉन्टीचा पाठलाग करत होते. मॉन्टी एका मोठ्या दगडामागे लपतो. थकल्यामुळे त्याला तिथेच चक्कर येते आणि जेव्हा तो जागा होतो तेव्हा रात्र झालेली असते. जागा आल्यावर बघतो की त्याच्यापासून काही अंतरावर पोलिसांची टीम शेकोटी करत बसली आहे. त्यांना बघून तो त्यांच्याकडे पळायला सुरुवात करतो, पण अखेरच्या क्षणी बाबुली येऊन त्याला पकडतात. दुसरीकडे पोलिसही परत जातात, कारण संपूर्ण रात्र शोध घेतल्यानंतरही त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं. सकाळी मायकल पोलीस स्टेशनमध्ये बसल्यावर सावंत त्यांना सांगतात की हे सर्व राखणदार करत आहे. त्यावर मायकल हे सर्व राखणदार करत आहे याचा पुरावा काय म्हणतात. हे ऐकून परब काल त्यांना जंगलात कागदात भजी सापडले होते तो कागद दाखवतात. हा तोच पेपर होता ज्यात बाबुली भजी खात होते आणि यामुळे मायकलना बाबुली आठवतात आणि त्यांचा संशय बाबुलींवर जातो. तितक्यात मंदिराच्या घंटेला एक पत्र अडकवल्याचं त्यांना समजतं. त्यात लिहिलं होतं की मायकलने जसं आलं तसं परत जावं आणि खाणकाम बंद करायला फक्त 48 तास उरलेत तिकडे लक्ष द्यावं, नाहीतर मॉन्टीचं बरं वाईट होईल. दुसरीकडे बाबुली त्यांच्या घरी एका पिशवीत आपले कपडे भरत असतात. तेवढ्याच दारात मायकल येतात. त्यांना बघून अचानक बाबुली घाबरतात, पण ते स्वतःला सावरतात. ते बाबुलींना बाहेर कुठे चालले विचारतात. बाबुली काही सांगत नाहीत. मायकल त्यांना कागद देऊन पत्ता विचारतात. बाबुली तो कागद वाचून पत्ता सांगतात. यावरून मायकलला समजतं की बाबुलींना लिहिता वाचता येतं. मायकल त्यांना भज्याचा कागद दाखवून जे खून झाले त्याबद्दल काही माहीत आहे का विचारतात, पण बाबुली त्यांना याबद्दल काही माहीत नाही म्हणतात. मायकल त्यांच्यावर संशय घेऊन त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतात, पण इथे बाबुली घाबरत नाहीत. उलट ते सांगतात की भज्याचा कागद आणि चिठ्ठीने कोर्टात काही सिद्ध होणार नाही. तुम्ही चांगला पुरावा शोधून आणा आणि 2 दिवसांवर हनुमान जयंती आहे, तेव्हा खाण बंद करायचं बघा, नाहीतर खान आणि मॉन्टीचं काही खरं नाही अशी धमकी दिलेलं मी लोकांकडून ऐकले म्हणतात. यावर मायकल बाबुलींना म्हणतो की आता तो त्यांच्यावर कडक लक्ष ठेवेल. हे बोलून मायकल तिथून निघून जातात आणि जाताना ते बाबुलींना घरातच बंद करून जातात. बाबुली म्हणतात की त्यांना इथून बाहेर जाऊ द्या.
पण मायकल त्यांचं ऐकत नाहीत. मायकल तिथून निघून गेल्यावर थोड्या वेळाने परत तिथे येतात आणि त्यांना समजतं की या सर्व हत्येमागे बाबुलीच आहेत. म्हणून ते आत बंद असलेल्या बाबुलींच्या घराला केरोसिन टाकून आग लावतात. बाबुलींच्या घराला आग लागलेलं मायकलना समजल्यावर ते तिथे येतात. तेव्हा परब त्यांना सांगतात की बाबुलींनी स्वतःला आग लावून पेटवून घेतला आहे. आता याच दरम्यान मॉन्टीचा एक व्हिडिओ संपूर्ण गावात पसरतो, ज्यात तो आपल्या वडिलांचं खाणकाम हे गावासाठी कसं वाईट आहे हे सांगत असतो आणि मग तो स्वतःला वाचवण्याची याचना करत असतो. लोकांना वाटतं की हे जो कोणी करते ते गावच्या भल्यासाठीच करते. आता हा व्हिडिओ मायकलपर्यंतही पोहोचतो आणि त्यांना या व्हिडिओमध्ये आगीमुळे तयार झालेली एक सावली दिसते. त्यांना ही सावली बाबुलींची वाटते. मायकल समजतो की बाबुली जिवंत आहेत. मग व्हिडिओचा अपलोड झालेला IP ॲड्रेस शोधला जातो, जो वंदूचा असतो. तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत आणतात, पण वंदू इथे काही सांगत नाही. फक्त एवढंच म्हणते की तो देवाचा माणूस आहे, तुम्ही त्याला कधीही पकडू शकणार नाही. दुसरीकडे जंगलात बाबुली दिसतात. ते जिवंत असतात. आग लागल्यावर कौल काढून ते बाहेर पडले होते. तेवढे तिथे गावातील एक माणूस येतो आणि सांगतो की पोलिसांना समजले आहे की बाबुली जिवंत आहेत आणि ते तुम्हाला पकडण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन आले आहेत. त्यामुळे ते बाबुलींना गावात न येण्याची विनंती करतात. पण आज हनुमान जयंती आहे आणि दशावतारात हनुमानचं पात्र केलेलं माधवला आवडायचं, म्हणून ते काहीही करून हनुमान बनून जायचं ठरवतात. पुढच्या दृश्यात गावातल्या हनुमान मंदिरात रामायणावर नाट्यप्रयोग चालू असतो. त्यावेळी मंदिराबाहेर बाबुलींना पकडायला सरमळकर, मायकल आणि परबे आलेले दिसतात. इथे सरमळकर मायकलना सांगतात की तुम्ही माझ्या मुलाला शोधा, बाबुलींचं काय करायचंय ते मी बघतो. असे बोलून ते परबांना आपल्या गाडीतील एक बंदूक देतात. ती घेऊन परब बाबुलींना मारण्यासाठी निघतात. दुसरीकडे बाबुली स्टेजवर हनुमानाच्या वेशभूषेत येतात. समोर बसलेल्या बाल हनुमानाला बघून त्यांना माधवची आठवण येते, ज्यामुळे ते थोडे भावुक होतात. पण तेवढ्यात परब इथे येतात आणि ते बाबुलींना ओळखून त्यांच्यावर बंदूक रोखतात. पण जेव्हा ते गोळी चालवणार तेवढ्यात तिथे रामायणाचा शेवटचा प्रसंग सुरू असतो, जिथे प्रभू श्रीराम रावणाचा वध करणार होते. तितक्यात बाबुली इथे श्रीरामांच्या धनुष्याची दिशा बदलतात, ज्यामुळे हा बाण सरळ रावणाच्या ऐवजी परबांना लागतो आणि ते तिथेच संपतात. तेवढ्यात बाबुलींचा सहकारी लाईट बंद करतो आणि अंधारामुळे सगळीकडे गोंधळ उडतो. हे पाहून सरमळकर आणि मायकलही तिथे येतात. मायकल त्यांना हनुमानांच्या रूपात जंगलाकडे पळताना पाहतात. मग ते सरमळकर आणि बाकी पोलिसांना घेऊन सरळ जंगलात जातात. इथे जंगलात बाबुलीने अनेक सापळे लावले होते आणि त्यामुळे अनेक पोलीस त्यात अडकतात. पण हे लोक शेवटी बाबुलींना शोधून काढतात आणि ते मायकलना बाबुली सापडले म्हणून सांगतात. मायकल तिथे येण्यापूर्वी राखणदार बिबट्या येऊन त्यांच्यावर हल्ला करतो आणि बाबुली तिथून पळून जातात. दुसरीकडे आपण मॉन्टीला पाहतो. तिथे एक दोर त्याच्या गळ्यात बांधली होती. तेवढे तिथे बाबुली येतात आणि ती दोर कापू लागतात. मॉन्टी दोर न कापण्याची विनंती करतो. तोपर्यंत इथे मायकल आणि सरमळकरही येतात आणि ते मॉन्टीला सोडण्यास सांगतात. पण बाबुली थांबत नाहीत. ते दोर कापत राहतात आणि शेवटी दोर कापली जाते. पण त्यामुळे मॉन्टीला गळफास न बसता बाबुली त्याला खाली उतरवतात. म्हणजे बाबुली मॉन्टीला जाऊ देतात आणि त्या सरमळकरांना खानबंद करण्यास सांगतात, कारण त्यामुळेच त्यांच्या माधवचा खून झाला होता. बाबुली सांगतात की मॉन्टीला मारायचं असतं तर कधीच मारलं असतं, पण माझ्यातल्या बापाने सोडले याला. हे बोलून ते आत्मसमर्पण करून मायकल यांच्यासोबत जाण्यास निघतात. पण तेवढ्यात सरमळकर पाठीमागून बाबुलींवर गोळी चालवतात. मायकल सरमळकरांवर ओरडून विचारतात, बाबुलींनी आत्मसमर्पण केलं होतं तर त्यांना गोळी का मारली? तोपर्यंत तिथे गावकरी येतात, कारण त्या व्हिडिओमुळे सर्व गावकऱ्यांना समजलं होतं की खान किती धोकादायक आहे. वंदू बाबुलींना हॉस्पिटलला चला म्हणते, पण बाबुली नकार देतात, कारण त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं आहे. गावकऱ्यांचा राग बघून सरमळकर गावकऱ्यांना बाजूला करायला मायकलना सांगतो, पण मायकल आपण जनतेचा सेवक असून त्यांना न्याय मिळवून देणं आपलं कर्तव्य असल्याचं सांगतात. शेवटी मायकल इथे गावकऱ्यांना थांबवत नाही. ते सरमळकरांना गावकऱ्यांच्या हवाली करतात. आता या सर्व गोंधळाचा फायदा घेऊन सरमळकर इथून पळू लागतात, पण जास्त दूर पळू शकत नाहीत, कारण सर्व गावकरी त्यांना चारी बाजूनी घेरतात. या सगळ्यात सकाळ होते. मायकल बाबुलींना कातळोबाजवळ घेऊन जातात. तिथे बाबुली माधवचं नाव लिहिलेल्या दगडावर झोपतात. शेवटच्या प्रसंगात बाबुली आपल्याला माधवच्या मांडीवर झोपलेले दिसतात आणि याच दरम्यान ते आपला प्राण सोडतात. चित्रपटाच्या शेवटी आपण बाबुलींच्या दशावताराचे कपडे पाहतो आणि चित्रपट येते.